नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करतो। मी इंजिनियर अमोल चॅनलद्वारे टेक्निकल रिलेटेड म्हणजे ITI बेस, पॉलिटेक्निक बेस आणि आपलं इंजिनिअरिंग बेस म्हणजे BE किंवा BTech बेस जे काही इन्फॉर्मेशन असते नोकरीबद्दल किंवा सरकारी नोकरी आपले गव्हर्नमेंट जॉब्सबद्दल किंवा रिक्वायरमेंट्स वगैरे जे काही येतात त्याबद्दल माहिती द्यायचा माझ्या चॅनलद्वारे प्रयत्न करतो आहे। आणि त्यानंतर जे काही तुमचे जॉब प्रोफाईल असतात किंवा JEEचे जे ड्युटीज राहतात किंवा जे काही तुम्हाला प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी असते किंवा काय सिलेबस असतं वगैरे त्याबद्दल एक थोडक्यात माहिती द्यायचा माझ्या चॅनलद्वारे प्रयत्न करतो आहे। माझा जो 15 वर्षाचा ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनिअरचा जो अनुभव आहे त्याचा मी म्हणजे गव्हर्नमेंटचा आणि प्रायव्हेटचा वगैरे सगळं धरून तर त्याचा मी तुम्हाला काहीतरी उपयोग व्हावा त्याचा मी प्रयत्न करत असतो माझ्या चॅनलद्वारे आणि वरच्यावर तुम्हाला अपडेट्स देत असतो। तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे मित्रांनो की आता 2022 मध्ये जे काही गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज येणार आहे BE बेसवर किंवा मग आपल्या पॉलिटेक्निक बेसवर म्हणजे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, प्रोडक्शन आणि बाकी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सुद्धा तर या सगळ्या इन्क्लूड करून जे काही रिक्रुटमेंट पुढे येणार आहे महाराष्ट्र स्पेशली महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे आणि काही जे काही वॅकन्सी जास्त प्रमाणात असतील जसं आता सेंट्रलचं स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे, रेल्वेज आहे, याचे वॅकन्सी भरपूर प्रमाणात असतात, मोठ्यामध्ये असतात म्हणजे संख्येमध्ये असतात तर ते सुद्धा आपण इन्क्लूड करणार आहे। त्याचं सिलेबस, त्याचं स्ट्रॅटेजी, त्याचं एक्झाम पॅटर्न, त्याचे टॉपिक सगळं आपण डिस्कस करणार आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पुढे ते येणार आहे। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युली थोडासा एक मला कमेंट येत आहे 2 दिवसापासून की 16 तारखेला म्हणजे 16 नोव्हेंबरला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यांना चान्स दिला होता त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे विद्युत सहाय्यक भरती महावितरणमध्ये। तर त्यामधलं जे काही अपडेट आहे ते त्यासाठी मला कमेंट येत आहे। तर त्यामध्ये 2-3 झोनचं जे आहे 3-4 झोनची मी माहिती काढलेली आहे। पूर्ण झोनची माहिती काढणे हे काही मला पॉसिबल नव्हतं इतक्या कमी काळामध्ये। तर मला जे रिक्वेस्ट आला त्यावरून एक मला असं वाटलं की यावर थोडं विद्युत सहाय्यक रिलेटेड एक अपडेट छोटंसं द्यावं। तर त्यामध्ये बघा 16 तारखेला जे काही म्हणजे याच्या आधी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे 21-22 तारखेला ऑक्टोबरच्या त्यामध्ये जे अब्सेंट होते मुलं त्यांना परत चान्स देण्यात आला होता। परंतु काही कारणं अशी आहेत की जी त्यांना स्वतः विद्यार्थ्यांना माहिती आहे की आपण रिजेक्ट होणार किंवा आपलं काही सिलेक्शन होणार नाही, काही नाही, कारण काही ॲपियर आहेत, काही डिप्लोमा होल्डर्स आहेत किंवा जे काही कारणं असतील त्यांना माहिती आहे की आपण ॲपियर आहे किंवा अजूनही त्यांचं डिग्री काय ITI झालेलं नाही आहे किंवा काहीतरी कुठेतरी पर्सेंटेजचा प्रॉब्लेम आहे, जे काही कारणं असतील त्यामुळे ते ऑलरेडी तिथेच अब्सेंट होते तर आता सुद्धा ते अब्सेंटच आहे बऱ्याच याच्यामध्ये, कारण की आकडा अतिशय कमी आहे म्हणजे एक 20 to 30% हा मॅक्सिमम आकडा झाला। त्याच्यापेक्षा जास्त मुलं प्रेझेंट नाही आहे DBमध्ये जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता 16ला झालं आहे त्यामध्ये। ठीक आहे, तर त्याच्यामुळे हार्डली काही मुलं होतील ते म्हणजे असा आकडा सांगणं जरा कठीणच आहे कारण की पूर्ण झोनची माहिती मिळालेली नाही आहे। पण प्रत्येक एका झोनमधलं एक हार्डली आपण 20% जरी पकडले किंवा 25% मॅक्सिमम जरी पकडले तरी जे काही तुमचं बॅलन्स होतं जे ॲब्सेंटिझम होतं मागे आपण 40-50% ॲब्सेंटिझम पकडलं होतं 40%। तर 40% मधले फक्त एक त्यातले जर आपण जे काही आपला आकडा पकडला होता तर त्यानुसार जास्तीत जास्त 200-250 किंवा हार्डली 300 मुलं ॲड झाले असतील याच्यामध्ये 16 तारखेच्या ड्युटीमध्ये। ठीक आहे, 200 ते 300 मुलं। आता हा आकडा कमी जास्त होऊ शकतो झोननुसार, परंतु मला 3-4 झोनवरून जो काही एक मला अंदाजित फिगर मिळाला ते मी तुम्हाला सांगितलेली आहे। ठीक आहे, तर हा आकडा खूपच कमी आहे मित्रांनो। आधीच काहीतरी 1000च्या जवळपास मुलं झाली होती कन्फर्मेशनमध्ये ज्यांना कॉल्स आले, कॉल म्हटल्यापेक्षा ज्यांचं डिव्हिजन मिळालं आणि आता हे 200-300 मुलं त्यात ॲड होतील। ठीक आहे, तर पुढची जी लिस्ट आहे सेकंडली जी लिस्ट आहे त्याबद्दल आपण खूप आतुरतेने वाट बघतोय मला माहिती आहे। तर ती लिस्ट पुढे येईलच आज न उद्या, म्हणजे तिची कसं आहे थोडंफार डिले होईल, इकडे तिकडे होईल ते, कारण की आता यांचं हे झालेलं आहे ॲक्च्युली याचा त्याचा काही विषय नाही आहे, परंतु याची प्रोसिजर सुरू असल्यामुळे कदाचित ते पुढच्या काही दिवसामध्ये ती सेकंड लिस्ट लावतील, कारण की त्यांना इतक्या कमीमध्ये त्यांचं काय आपण कसं आहे की ह्या गोष्टी आता कसं मला अमरावती झोन आणि अकोला झोनवरून जे काही माहिती मिळाली होती त्यावरून आपण सेकंड लिस्टचं जे काही कन्क्लुजन काढलं होतं तर त्यानुसार त्यांना पुढे 4,000 ते 4,500 वॅकन्सी फिल करणे आहे। त्याच्यामुळे सेकंड लिस्ट येणे हे कंपल्सरी आहे किंवा हे ठाम आहे, कन्फर्म आहे असं एक आतापर्यंतचा जो अंदाज आहे त्यावरून असे सगळ्या गोष्टी होतात, कारण की त्यांना ते थोडं सुटेबल जाईल म्हणजे महावितरणला सुद्धा सुटेबल जाईल की जे वेटिंग लिस्टचे जे मुलं आहेत त्यांना परत इथे घेणे। ठीक आहे, तर पुढची लिस्ट लागेलच, थोडंफार कमी जास्त डिले होऊ शकतं त्यामध्ये। आणि हे जे आहे 16 तारखेचं ते DB झालेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर मुलं ॲब्सेंट आहे असं माझ्या माहितीत आलेलं आहे। तर त्याच्यामध्ये हार्डली 20% मुलांनी ते प्रेझेंटी आहे त्यांची, त्यामुळे 200-300 मुलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये ॲड होतील त्याच्यामध्ये जास्तीत जास्त, जे काही आता कन्फर्म झालं आहे त्याच्यामध्ये काय रिजेक्शन होईल काय होईल ते पुढची प्रोसेस आहे पूर्ण, तर ती होईलच समजा। आणि हा एकंदरीत तुम्हाला 16 तारखेचा अपडेट मला द्यायचा होता, थोडा थोडक्यात द्यायचा होता, कारण की काही दिवसामध्ये आणखी काही कळालं मला तर मी तुम्हाला सांगेलच अपडेट त्यावर। परंतु आज माझा विषय असा आहे
की जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, मला भरपूर कमेंट्स आले मागच्या व्हिडिओमध्ये, 1-2 व्हिडिओमध्ये, ते मी काढायचा प्रयत्न केला. कमेंट्स तर भरपूर आहे, प्रश्न भरपूर आहे, परंतु जे काही थोडेफार प्रश्न आहेत ते मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो किंवा त्याचे उत्तर तुम्हाला देतो. तर मित्रांनो बघा, इथे एक प्रश्न मी थोडंसं फास्टमध्ये घेतो आणि तुम्हाला आशा करतो की तुम्हाला त्याचे उत्तर मिळतील, कारण की हे प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असू शकतात, म्हणून मी हे सगळे राईट डाऊन करून तुम्हाला वाचून इथे दाखवतो, त्यांचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. सूरज पाटील यांनी प्रश्न विचारला की वेटिंग फॉर लास्ट 2 इयर्स जेई डिस्कॉम, थोडं फॅमिली प्रेशर वगैरे, म्हणजे जे काही कारणं असतील आपले, जे काही असेल, तर प्रायव्हेट जॉबसाठी ते ट्राय करायसाठी म्हणत आहेत म्हणे वगैरे, तर त्यासाठी काय करावं. तर माझं एक तुम्हाला सजेशन आहे, जे जे या स्टेजमध्ये सध्या असतील, की सध्या ॲड कोणतीच नाही आहे याच्यामध्ये, पुढे पाईपलाईनमध्ये आहेत, परंतु ती ॲड येईपर्यंत जर तुम्हाला प्रायव्हेट जॉब एखादा मिळत असेल, चांगला पॅकेजचं किंवा चांगला याच्यामध्ये तुम्हाला चांगलं ब्रँडचं एखादी कंपनी मिळत असेल, तर तुम्ही बिंदास जॉईन करा आणि सोबत प्रिपरेशन सुरू ठेवा. आणि जेव्हा ॲड येईल त्या बेसिस तुम्हाला प्रायव्हेट जॉब कधी सोडता येतो असं काही भाग नाही आहे. काही काही ठिकाणी बॉन्ड असतात किंवा जे काही सिक्युरिटी बॉन्ड असतात तिथे जॉईन करायचं नाही, कोणतेच पैसे देऊन कुठेच कधी जॉब जॉईन करायचा नाही. तुम्ही डायरेक्टली जॉब जॉईन करा, जर मिळत असेल तर मिळत असेल तर जॉब जॉईन करावा. आणि कधी ॲड आली तर तुम्ही ते तुम्हाला कधी जॉब सोडता येईल आणि तुम्हाला ॲडसाठी जॉबसाठी प्रिपरेशन करता येईल गव्हर्नमेंटच्या, ठीक आहे. पण जॉब मिळत असेल तर तुम्ही डेफिनेटली जॉईन करा, कारण की ॲडचं कसं आहे की ॲडचे एक्सपेक्टेशन भरपूर आहेत, परंतु ॲड येईपर्यंत, कारण ट्रान्सकोचे फॉर एक्झाम्पल, ट्रान्सकोचं मागच्या वर्षीपासून आपण ऐकतो आहे, मागच्या नोव्हेंबर ऑक्टोबरपासून आतापर्यंत ॲड आलेली नाही आहे. ते मध्ये मध्ये अपडेट देत असतात, जे काही सर्क्युलर तुम्हाला येत असतात त्याचं मी माहिती तुम्हाला देतो, परंतु ॲक्च्युअली ॲड येईपर्यंत काही सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हाला कोणताही जॉब मिळत असेल चांगला पॅकेजचा तर तुम्ही जॉईन करा. जॉब जॉईन केल्यानंतर सुद्धा तुम्ही प्रिपरेशन करू शकता. मी स्वतःसुद्धा तेच केलेलं आहे, त्याच्यामुळे असं समजू नका. आणि घरचे जे सांगतात ते काही थोडंफार तुमच्या त्या काळजीपोटी बोलत असतील, आपले घरचे लोक बोलत असतात जे काही असेल ते, तर त्यामुळे थोडंसं तिथे विचार करायला काही हरकत नाही मला असं वाटते, ठीक आहे. आणि ऋषिकेश अकोलकर, त्यांचं म्हणणं असं आहे, थोडा वेगळा प्रश्न आहे की सर एज्युकेशनची गॅप आहे, तर महानिर्मिती किंवा मग महापारेषणमध्ये वगैरे काय ते अलाउ करतात का. तर ते कसं आहे, कंडिशन असतात प्रत्येक डिपार्टमेंटच्या, प्रत्येक कंपनीच्या, म्हणजे गव्हर्नमेंटबद्दल बोलतो आहे, तर त्यामध्ये गॅप सहसा चालत नाही. परंतु अशी कंडिशन कुठेच त्यांनी दिलेली नसते की काही 3 वर्ष डिप्लोमाच पाहिजे किंवा 4 वर्षाचं बी पाहिजे, असं कुठे नसतं गव्हर्नमेंटला. हार्डली काही जे मोठ्या मोठ्या कंपनी म्हणण्यापेक्षा जे मोठ्या मोठे डिपार्टमेंट असतात तिथे तर तशी कंडिशन देतात, तर ते ॲड आल्याशिवाय करणार नाही. परंतु माझ्या मते तरी या तिन्ही कंपनीमध्ये त्याची गरज काही लागत नाही, म्हणजे गॅप वगैरे नसेल, तुमचं असेल समजा 4 वर्षाच्या ठिकाणी 5 वर्ष 6 वर्ष बी झाले असेल तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. इव्हन पर्सेंटेजची सुद्धा तिथे काही अट राहत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर रोशन राऊत यांचा प्रश्न आहे की सर 2019 नसेल तर, ठीक आहे, 2019 नसेल तर तुमच्याकडे जे काही असेल 20चं असेल किंवा 21चं असेल तर ते तुम्ही तयार ठेवा, कारण की कसं आहे त्याच्यावर अजून डिसिजन झालेलं नाही आहे. जे काही तुमचं असेल तुम्ही ते रेडी ठेवा, पण असणं आवश्यक आहे, ठीक आहे. नंतर अमृता माळी यांचा प्रश्न आहे की एक्झामची जी डिफिकल्टी लेवल आहे, किंवा त्यांनी असिस्टंट इंजिनियर किंवा BE बद्दल विचारलेलं आहे, एक्झाम डिफिकल्टी लेवल, सब्जेक्ट बुक्स वगैरे जे काही EEसाठी लागतात किंवा RRB JEEचं वगैरे काही अपडेट्स आहे का. तर अमृता, पुढचे जे व्हिडिओज आहे हे सगळे आपले यावरच आहे, सगळे रिक्वायरमेंटवरच आहे, जे काही पुढे रिक्वायरमेंट येणार आहे BE बेसवर किंवा पॉली बेसवर किंवा ITI बेसवर, तर त्यामध्ये तुमचं हे मी कव्हर करून घेईल सगळं, ठीक आहे. याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये मी कव्हर केलं आहे, पण ते फक्त ट्रान्सको आणि डिस्ट्रीब्युशन वगैरे त्यासाठी आहे, जेन्कोसाठी आहे, पण मी JEE रेल्वेसुद्धा त्यासाठी सुद्धा तुम्हाला अपडेट देईलच पुढे, ठीक आहे. नंतर DJ म्हणून आहे, त्यांचा एक प्रश्न आहे की केमिस्टची वॅकन्सी आहे का, म्हणजे आय थिंक BSc केमिस्ट्रीच्या बेसवर हे असतं, तर त्याची वॅकन्सीचं काहीच अपडेट नाही आहे, कारण की त्या पोस्ट खूप कमी असतात. त्याचं सध्या तरी काही अपडेट नाही आहे, परंतु नेक्स्ट इयरमध्ये आय थिंक मार्च एप्रिलमध्ये थोडंफार आपण तिथे एक्सपेक्ट करू शकतो, कारण दरवर्षी ते याच याच्यामध्ये ते निघायचं एक शक्यता राहते. परंतु त्याचे वॅकन्सीचे आणि पोस्ट कमी असल्यामुळे ते फार कमी शक्यता आहे त्याची, सध्या तरी काहीच याच्यावर अपडेट नाही आहे सध्या. नंतर सेकंड लिस्टचा कट ऑफ काय राहील, महेश मोरे यांचा प्रश्न आहे हा, की सेकंड लिस्टचा कट ऑफ काय राहील. त्यावर ऑलरेडी मी एक कट ऑफवर व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आता जे काही याचं पुढचं हे आहे, मला वाटते 3 ते 3.5 किंवा 3,000पर्यंत तरी लिस्ट येणार आहे, 2,500 ते 3,000, तर त्याच्यामध्ये कट ऑफ हा 3 ते 5% एवढा खाली जाण्याची शक्यता आहे, ठीक आहे. तुमचं जे काही पर्सेंट असेल आणि जो कट ऑफ असेल, तर त्याच्यानंतर जो कट ऑफ पुढचा मागचा जो कट ऑफ आहे त्याच्यापेक्षा 3% 4% खाली तुम्ही एक इमॅजिन करू शकता प्रत्येक कॅटेगरीमध्ये, ठीक आहे. त्यानंतर ट्रान्सकोसाठी वायरमन अलाउ करतील का, हा एक प्रश्न आहे चंदू चव्हाणचा. यांचे मला मध्ये मध्ये प्रश्न असतातच. हे जे काही नावं आहेत हे मी प्रत्येकाची नावं माझ्या लक्षात असतात, जे काही मला कमेंट करतात किंवा जे काही कॉम्प्लिमेंट असतात जे काही असतात, तर त्यांचं मला सगळ्यांचं नाव आणि सगळ्यांना मी लक्षात आहे माझ्या. तर चंदू चव्हाण यांचा प्रश्न आहे की वायरमन अलाउ करतील का. तर ट्रान्सकोमध्ये वायरमनचं कुठेच त्यांनी आधीच्या ॲडमध्ये वगैरे काही दिलेलं नाही, डिस्ट्रीब्युशनमध्ये वगैरे देतात ते, परंतु जी ॲड येईल आता पुढे त्यामध्ये कळेल. परंतु माझ्या मते तरी मला असा अंदाज आहे की ते अलाउ करणार नाही, असं माझा अंदाज आहे, ठीक आहे. आता असं म्हणतोय म्हणून निगेटिव्हिटी ठेवू नका,
परंतु ॲड आल्यावरच ते सगळ्या गोष्टी कळतील आपल्याला. ठीक आहे. नंतर ऋषिकेश पाटील यांचा प्रश्न आहे की सर न्यू अपडेट काही असेल तर द्या, आणि 16च्या DBचं काय झालं म्हणजे मी ऑलरेडी ते सांगितलं व्हिडिओमध्ये. आणि नंतर टोटल पोस्ट वगैरे काय राहू शकतात पुढे. तर टोटल पोस्ट म्हणण्यापेक्षा पुढचं काय तुमचं म्हणजे वॅकन्सी किती राहील पुढे, कारण की आता जवळपास 12-1500 मुलांचं झालेलं आहे. अजून जवळपास 2,500 ते 3,000 2,500 आपण एक अंदाजे पकडू शकतो. ठीक आहे. तर एवढ्या मुलांचं पुढे निघणार आहे समजा सेकंड लिस्ट आपण जे म्हणतो त्याला. त्यानंतर बघा नागेश बर्डे यांचा प्रश्न आहे. बोर्डे चांगला प्रश्न आहे. चांगला प्रश्न म्हणजे ॲक्च्युली ते अफवा मला असं वाटते, पण आता ते कसं मला काय त्याबद्दल एवढं काही हे नाही आहे. पण त्यांनी मला प्रश्न विचारला आहे की सर जोपर्यंत कोर्टाचं मॅटर सुरू आहे तोपर्यंत सेकंड लिस्ट लागणार नाही, असं त्यांनी कुठून तरी ऐकलं असेल किंवा कोणत्या तरी ग्रुपमध्ये काहीतरी मेसेज स्प्रेड झाला असेल. तर हे बरेच निगेटिव्हिटी म्हणा किंवा काहीतरी गोष्टी असं फैलत असतात इकडे तिकडे, आणि त्यामुळे त्यांना थोडंसं वाटत असेल. तर नागेश बोर्डे असं काहीही नाही आहे. कोर्टाचं जे आहे ते प्रोसिजर सुरू राहील, इकडे यांचे प्रोसिजर सुरू राहील. MSCDCL व्यवस्थित हँडल करत आहे. त्याच्यामुळे असं काही मनात आणू नका सेकंड लिस्टचा, आणि जे काही कोर्टाचा निर्णय आहे तर ते कोर्टाची प्रोसिजर सुरू राहते, त्यांचं काय ते सुनावण्या होत राहतात. ठीक आहे. तुमचं ते जॉईनिंगचं तसं असतं तर पहिल्या याच्यामध्ये सुद्धा जॉईनिंग त्यांनी दिलं नसतं. ठीक आहे. नंतर असं आहे की अमोल पुणकर यांचा प्रश्न आहे विद्युत सहाय्यकची सॅलरी किती असते. तर अमोल, माझा व्हिडिओ आधीचा तुम्ही बघू शकता, विद्युत सहाय्यक संपूर्ण माहिती. तुम्ही थोडंसं कष्ट घ्या आणि मागे चॅनलमध्ये जाऊन बघा, तुम्हाला सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. याच्यामध्ये विद्युत सहाय्यकचा संपूर्ण सॅलरी म्हणजे तुम्हाला इथे थोडक्यात सांगतो 15, 16, 17,000 असे 3 वर्षाची सॅलरी राहते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. त्यानंतर टेक्निशियन झाल्यानंतर तुम्हाला 35च्या जवळपास सॅलरी तिथे अपेक्षित आहे. ठीक आहे, कन्फर्म झाल्यानंतर. ते व्हिडिओ मी सगळे दिलेले आहेत, तुम्ही चॅनलमध्ये जाऊन बघू शकता व्हिडिओच्या सेक्शनमध्ये. त्यानंतर दीपक नलावडे यांचा एक प्रश्न आहे, यानंतर विद्युत सहाय्यक भरती 10वीच्या बेसवर होईल का. आता हे पण त्यांनी कुठून तरी ऐकलं असेल, तर त्यांनी तसं म्हटलं की आता हे लिस्ट किंवा हे जे रिझल्ट आहे जो लागलेला आहे त्याच्या आधीसुद्धा ह्या गोष्टी खूप सुरू होत्या, कारण कोर्टात याची टाकली, ते केस टाकली, हे सुरू होतं सगळे. परंतु ही 10वी बेसवर झाली आहे. ॲक्च्युली पुढचे जे आहे पुढे त्यांनी रिटर्न टेस्ट घ्यायला पाहिजे असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे. परंतु अजून त्यांनी डिसिजन घेतलेलं नाही आहे. पुढे जेव्हा ॲड येईल त्यामध्ये ते काय कंडिशन टाकतात किंवा काय त्यांची एलिजिबिलिटी टाकतात, पात्रता टाकतात, त्यावरून आपल्याला ते कळेल. ठीक आहे. त्यानंतर योगेश नेहटे, ठीक आहे, विद्युत सहाय्यक कट ऑफ हा 2% खाली येईल असं त्यांनी कुठून तरी ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी मला प्रश्न केला आहे. तर कुठून ते आता काय तुम्ही कुठून ऐकलं मला माहिती नाही, परंतु मला तरी असं वाटते की 3% मिनिमम खाली येईल. 3 ते 5% माझा अंदाज आहे. ऑलरेडी मी कट ऑफ दिलेला आहे. प्रश्न आहे राजेश कप्पावार यांचे मला बरेच कमेंट असतात, आणि थँक्यू राजेश, तुमचे कमेंट पण असतात, भरपूर कॉम्प्लिमेंट असतात. त्याच्यामध्ये बघा त्यांचा प्रश्न आहे की 16च्या DBचं काय झालं. ऑलरेडी मी अपडेट दिलेली आहे व्हिडिओमध्ये. तर जे काही मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये याच्या सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर विनय VB यांचा प्रश्न आहे AE-JEE 2022 यांना थोडीशी माहिती पाहिजे की काय रिक्वायरमेंट असतील, म्हणजे नवीन आहेत ते ॲक्च्युली, त्यांचं काहीतरी मला वाटतं आताच रिसेंटली बी झालेलं आहे काहीतरी. तर त्यांचं असं म्हणणं आहे की JEE 2022 जे काही आहे, तर ऑलरेडी मी अमृता माळे यांच्या कमेंटवर उत्तर दिलेलं आहे की पुढे सुद्धा आपण फक्त या ज्या बेस आहे, जे एक्झाम असतात त्यावरच आपण पूर्ण सांगणार आहे. प्रत्येक याच्यामध्ये सिरीज पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये सगळे व्हिडिओ मी डिपार्टमेंट वाईज, जसं रेल्वे आहे, SSC आहे, त्यानंतर महानिर्मिती, महापारेषण, महाडिस्कॉम यांच्या सगळ्यांचं डिटेल इन्फॉर्मेशन, त्यांची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी, टॉपिक वाईज सगळं तुम्हाला देईल. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक डिपार्टमेंट वाईज तुम्हाला देईल जे काही फोर्थ वॅकन्सीचं त्याबद्दल. त्यानंतर बबलू जोगदंड यांचे प्रश्न आहेत ॲक्च्युली. तर त्यांनी पण थोडंसं गायडन्सबद्दल म्हटलेलं आहे की सर गायडन्स द्या, आम्हाला काहीतरी प्रिपरेशन गव्हर्नमेंटचंच करायचं आहे, काही डेडिकेटेडली गव्हर्नमेंटचं करत आहे. तर मला टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला टेलिग्राम चॅनलबद्दल तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, मी तिथून बघू शकता. टेलिग्राम चॅनल आपण ओपन केलेलं आहे काही दिवसांपूर्वी मुलांच्या विनंतीवर किंवा ज्यांचे काही रिक्वेस्ट होते त्यावर. तर मी तिथे तुम्हाला अपडेट देतच राहील. आणि FBवर तुम्हाला मी लिंक दिलेली आहे, FBवर तुम्ही कमेंट करू शकता. मी प्रयत्न करत असतो तिथे रिप्लाय द्यायचा, परंतु 100% विद्यार्थ्यांना मी अजूनपर्यंत रिप्लाय देऊ शकलो नाही आहे. त्याबद्दल मी मनापासून सॉरी म्हणतो तुम्हाला. जास्तीत जास्त रिप्लाय द्यायचा मी प्रयत्न करेल यापुढे. ठीक आहे. त्यानंतर वकील जाधव असं नाव आहे, त्याच्यामध्ये लेटेस्ट कट ऑफ, तर लेटेस्ट कट ऑफबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर रवी चिखले ST कास्टसाठी WR सर्टिफिकेट म्हणजे वुमन्स रिझर्वेशन सर्टिफिकेट लागेल का. तर कसं आहे की ॲक्च्युली ते ओपनसाठीच लागतं, पण आता हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे त्यामध्ये त्यांनी OBCला मागितलं, SC STला मागितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही रेडी ठेवा. ठीक आहे. तुमचं लिस्ट आल्यावर तुम्ही रेडी ठेवू शकता, पण तुम्हाला ते लागेल. नसल्यापेक्षा असलेलं बरं. ठीक आहे. निघत असेल तर काढूनच घ्या, कारण त्या गोष्टीसाठी रिजेक्ट व्हायला नको मला असं वाटतं. नितीन सावंत उपकेंद्र सहाय्यक वेटिंग लिस्ट. आता हा प्रश्न मला ॲक्च्युली एक नाव आहे, माझं नाव पाठ आहे त्यांचं, संदेश वाणी आय थिंक, हो हेच नाव आहे. त्यांनी सुद्धा वेटिंग लिस्टबद्दल बोललेलं आहे, JEE आपले उपकेंद्र सहाय्यक वगैरे.
तर माझ्या माहितीप्रमाणे असं आहे वेटिंग लिस्टबद्दल की वेटिंग लिस्ट ही कन्फर्म नसते. म्हणजे वेटिंग लिस्ट ते कन्फर्म करतीलच किंवा त्यांना ते जॉईन करून घेतीलच हे कन्फर्म नसतं. त्यावेळेस जर ते जागा अवेलेबल असल्या तर ते अवेलेबलमध्ये ते त्याच्यामध्ये सामावून घेतात, परंतु नसल्या तर ती तशीच राहते. म्हणजे पुढे नवीन रिक्रुटमेंट ते काढतात. ठीक आहे. तर माझा अंदाज असा आहे की ती वेटिंग लिस्ट पुढे काही ते फिनिश करणार नाही. तसं काही अपडेट असलं तर मी स्वतः तुम्हाला अपडेट देईल. ठीक आहे. तर त्यामध्ये ते झालं. नंतर राजू ढेंबरे म्हणून आहे, त्यांचा एक प्रश्न आहे की सर ॲप्रेंटिसची गरज आहे का, म्हणजे ॲप्रेंटिस जे आहे ते आवश्यक आहे का किंवा कंपल्सरी आहे का. तर ठीक आहे. तर महावितरणमध्ये तरी ॲप्रेंटिसची कंपल्सरी नाही राहत. तुम्हाला ॲप्रेंटिस असेल तर तुम्हाला काही त्याच्यात बेनिफिट्स मिळतात, काही ठिकाणी पर्सेंटेज थोडे वाढतात किंवा काही ठिकाणी रिझर्वेशन मिळते. ठीक आहे. परंतु कंपल्सरी नाही आहे. तुमचं महावितरणमध्ये 10च्या बेसवर असल्यामुळे 10चे जे मार्क आहे त्यावरच तुमचं ते फायनलाइज करतात. पुढे जे काही आहे तुम्हाला थोडंसं प्रिफरन्स त्यात मिळून जाते. कंपल्सरी नाही आहे. बाकी काही ठिकाणी कंपल्सरी पण करतात. ते डिपार्टमेंटवर डिपेंड आहे ते सगळ्या गोष्टी. त्यानंतर एक श्री म्हणून आहे, ॲक्च्युली श्री त्यांच्यापुढे काहीतरी लिहिलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की सर तुम्ही लाईव्ह घ्या, लाईव्हमध्ये आमचे बरेच प्रश्न सॉल्व्ह होतात. तर ॲक्च्युली मी तो प्रयत्न केला मधल्या काळामध्ये, परंतु थोडासा मला नेटवर्कचा इश्यू येत असल्यामुळे लाईव्हचा थोडासा मला इथे प्रॉब्लेम जातो. परंतु तो इश्यू सॉल्व्ह करून मी लवकरात लवकर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन. नंतर भावेश मराठे म्हणून आहे, यांचा चांगला एक कमेंट आहे. मला बरंच लेट मी याचं उत्तर देतो आहे भावेश. तर त्यावेळेस मी तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर देऊ शकलो नाही. तर यांचे प्रश्न जेई वेटिंग लिस्टबद्दल आहे 2019च्या. तर ते वेटिंग लिस्ट जी आहे ती कन्फर्म नाही आहे. ते पुढे सिलेक्शन त्याचं फायनलाइज करतील की नाही करतील, परंतु माझ्या मते तरी तेव्हा जर ती वॅकन्सी त्यांनी फुल केली तर तेव्हाच होते, पुढे काही ते वॅकन्सी फिल करत नाही वेटिंगची. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राम जाधव यांचा की सर EWSचं काय होणार, कारण की EWSचं म्हटल्यापेक्षा EWS आहे, नंतर उपकेंद्राचं आहे, जेई वेटिंगवर आहे. वेटिंग म्हणजे जे काही आता प्रोसेस कोर्टामध्ये पेंडिंग आहे त्याच्याबद्दल बोलत आहेत ते. तर हा विषय असा आहे की आता काय झालं की EWSचं ते आपण याचिका वगैरे ते असल्यामुळे तो प्रकार चालतो आहे, सध्या प्रकरण चालतं आहे ते. आणि ते डेट मला आश्चर्य याचं वाटतं आहे की ती डेट त्यांनी खूपच लेट दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचा मोटिव्ह काय आहे ते काही लक्षात येत नाही आहे. परंतु म्हणजे विद्युत सहाय्याचं जे काही स्पीडने सुरू होतं तर तसं स्पीडने हे दिसत नाही आहे मला. म्हणजे विद्युत सहाय्य म्हणजे EWSचं सध्या आहे, त्यामुळे थोडंफार तिथे वेळ लागण्याची शक्यता आहे. आता ही पुढची जी डेट दिलेली आहे त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला जे काही पिक्चर आहे ते क्लिअर होईल. परंतु सध्या अंदाज घेणे खूपच कठीण जात आहे की त्यांना एक्झॅक्टली किती वेळ लागेल. परंतु त्यांचा प्रयत्न आहे, महावितरणचा तर प्रयत्न आहेच, कारण त्यांना मॅनपॉवर पाहिजे. परंतु इकडे कोर्टाचा मॅटर असल्यामुळे थोडंसं तिथे इश्यू होतो आहे. तरी आपण असं धरू की डिसेंबरपर्यंत वगैरे काहीच होणार नाही, डिसेंबर शेवटपर्यंत तरी. त्यानंतर भारत खोकले म्हणून आहे 26 ऑक्टोबर ST एक्झाम. हो, 26 ऑक्टोबरला जी STची एक्झाम झाली 25-26ला, तर त्याचा रिझल्ट कधी आहे त्याबद्दल ऑलरेडी मी एक व्हिडिओ घेतलेला आहे, तिने प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्या 45 to 50 डेजमध्ये रिझल्ट असतो. डिसेंबर एंडिंगमध्ये रिझल्ट अपेक्षित आहे. ठीक आहे. पुढच्या 1-1.5-2 महिन्यामध्ये एक्झामचा रिझल्ट लागेल असतो. ठीक आहे. कटऑफबद्दल पण मी थोडंफार बोललेलो त्यामध्ये. जयेश खैरनार यांचा प्रश्न आहे की सर डिप्लोमा जे इलेक्ट्रिकल आहे त्यांच्यासाठी जेई वॅकन्सी आहे त्याच्याबद्दल रिक्रुटमेंट काय येतील वगैरे. त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तोच विषय सांगितलेला आहे. मला परत तेच प्रश्न असतात. तर रिक्रुटमेंटबद्दल मी जे काही अपेक्षित आहे पुढे त्याबद्दल मी तुम्हाला सांगेलच. ठीक आहे. जे काही रिक्रुटमेंटबद्दल मला अपडेट्स मिळतात तसं मी तुम्हाला अपडेट वरच्यावर माझ्या व्हिडिओद्वारे देत असतो. त्यानंतर एक शेवटी मी नाव घेणार आहे स्वप्नील गायकवाड यांचं. तर त्यांचा प्रश्न काहीच नाही आहे, पण त्यांच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मला खूप चांगलं कमेंट असतं. म्हणजे खूपच म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये त्यांचं कॉम्प्लिमेंट मला असतं आणि मी मनापासून धन्यवाद मानतो स्वप्नील गायकवाड यांचा की त्यांचे मला म्हणजे त्यांनी मला प्रोत्साहन मिळतं हे सांगायचं झालं तर. कारण माझं कॉम्प्लिमेंटचे मला थँक्स वगैरे भरपूर असतात मुलांचे, परंतु यांचं कमेंट खूपच विशेष राहतं. म्हणजे असं वेगळं कमेंट दिसतं मला, त्यासाठी मी इथे मला त्यांचं नाव इथे घ्यायचं होतं. आशा करतो की हे जे प्रश्न होते हे मी काढायचा प्रयत्न केला आहे. थोडे प्रश्न जास्त झाले 20-25, त्यामुळे वेळ पण बराच तुमचा म्हणजे व्हिडिओ पण मोठा झाला आहे. परंतु असे प्रश्न भरपूर आहेत. मी प्रयत्न करत असतो की एका प्रश्नातून 10 जणांना किंवा 20 जणांना किंवा 50 जणांना त्याचे उत्तर मिळू शकले पाहिजे, म्हणून मी हे प्रश्न इथे ॲड केले. आणि बरेच प्रश्न आहे पुढे सुद्धा मी द्यायचा प्रयत्न करेन. आणि आजचा जो अपडेट होतं विद्युत सहाय्यकचं की 16 तारखेच्या डिग्रीमध्ये खूप मुलं आणखी अब्सेंट आहेत किंवा प्रेझेंटी फार कमी आहे, त्यामुळे हार्डली 200-300 ॲड होतील त्यामध्ये लिस्टमध्ये. जे काही फायनलाइज लिस्ट आहे त्यामध्ये त्याच्यावर ॲड होणार नाही. त्याच्यामुळे पुढची जी लिस्ट आहे ती अपेक्षित लिस्ट आहे, म्हणजे अजून त्यावर 100% कन्फर्मेशन आपल्याला आलेलं नाही आहे. ठीक आहे. परंतु जे काही झोनकडून माहिती काढलेली आहे मी त्यानुसार पुढच्या 1-2 लिस्टसुद्धा येणार आहेत. 4,500 वॅकन्सी ते फिल करणार आहेत अशी माहिती आहे. ठीक आहे. त्याबद्दल काही अपडेट असेल तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेलच. ठीक आहे. तर माझ्या चॅनलद्वारे मी हा प्रयत्न करत असतो की तुम्हाला जे काही रिक्रुटमेंट आहे जे काही माहिती आहे त्यामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती अपडेट द्यायचा माझ्याकडून प्रयत्न करत असतो. तर असे चॅनल किंवा असे तुमचे अपडेट्स आहे किंवा रिक्रुटमेंटबद्दल माहिती आहे, ड्युटीजबद्दल माहिती आहे, जॉब प्रोफाईल आहे, त्याबद्दल तुम्हाला मिस करायचं नसेल
किंवा तुम्हाला जेन्युइन माहिती हवी असेल, खरी माहिती हवी असेल, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आजच्या व्हिडिओला तुम्ही लाईक आणि शेअर करू शकता. धन्यवाद मित्रांनो.